मंडळी नमस्कार. एकाचा राजीनामा झालाय, दुसऱ्याचा राजीनामा व्हायचा अद्याप बाकी आहे. त्याला तुर्तास अभय मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. त्या पदाचा राजीनामा त्यांना द्यावा लागलेला आहे. अशोक खरात प्रकरणामध्ये त्या ज्या पद्धतीने अडकलेल्या आहेत किंवा त्या जरी म्हणत असल्या की माझा याच्याशी काही थेट संबंध नाही, तरीसुद्धा जे ईशान्येश्वर नावाचं जे काय मंदिर होतं, या मंदिराच्या ज्या विश्वस्त होत्या आणि या विश्वस्तांच्या सगळ्यांचीच चौकशी करण्याचं मुख्यमंत्र्यांनी स्वतः घोषित केलेलं आहे. त्यामुळे त्यांना पदावरती राहण्याचा कोणताही अधिकार नाही, अशा पद्धतीचा दबाव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातल्याच काही आमदारांचा आणि कार्यकर्त्यांचा होता. आणि त्यामुळे त्यांना राज्य महिला आयोगाच्या सोबतच महिला अध्यक्षपदाचं म्हणजे त्यांचं पक्षाचं जे महिला विभागाचं जे अध्यक्षपद आहे याचा देखील राजीनामा काल द्यावा लागलेला आहे. त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे. सुनेत्रा वहिनी ज्यांनी आत्ता पक्षाची धुरा सांभाळलेली आहे, अजितदादांचं अकाली जाणं आणि त्याच्यानंतर अचानक आपल्यावरती आपल्या खांद्यावरती ही पक्षाची पण जबाबदारी, सरकारमधली पण जबाबदारी आणि या सगळ्यातून हे काय सगळं नवीन नवीन रोज नाट्य नवीन समोर येतं आहे. रुपाली चाकणकरांचं येतं आहे, नरहरी झिरवाळांचं येतं आहे. या ओझ्याखाली निश्चितपणे ते आत्ताच्या घडीला काहीशा दबलेल्या आहेत सुनेत्रा पवार असं दिसतं आहे. त्यामुळे एक काम त्यांनी सोपं केलेलं आहे, ते म्हणजे रुपाली चाकणकरांना राजीनामा द्यायला सांगितलेला आहे. त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला रुपाली चाकणकर हा विषय सध्या पक्षाच्या दृष्टीने मिटलेला आहे. मात्र त्यांची चौकशी होणार आहे आणि मग त्याच्यामध्ये जे काही निष्पन्न होईल त्यातून त्यांना जे काय सामोरं जावं लागणार आहे ते जावं लागणारच आहे. दुसरीकडे नरहरी झिरवाळांचा विषय जो आहे हा सुनेत्रा पवार यांना अडचणीचा आहे, मुख्यमंत्र्यांना देखील अडचणीचा आहे. मुख्यमंत्र्यांनी सध्या तरी त्यांना अभय दिलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे. झिरवाळांनी माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण द्यायला नकार दिलेला आहे. ते माध्यमांसमोर आलेले नाहीत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना थेट संपर्क करून हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ डॉक्टर्ड आहे म्हणजे बनावट आहे अशा पद्धतीचा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुख्यमंत्र्यांना कदाचित ते पटलं असेल, त्यामुळे त्यांनी सध्या पोलिसांकडे जाऊन या संदर्भामध्ये तक्रार द्यायला झिरवाळांना सांगितलेलं आहे. झिरवाळ पोलिसांकडे जातात का, तक्रार देतात का पाहायला लागेल. मात्र सध्या तरी मुख्यमंत्र्यांनी त्यांना अभय दिलेला आहे. त्यांनी माध्यमांना असं सांगितलेलं आहे की या क्लिपच्या संदर्भामध्ये शहानिशा होईपर्यंत त्यांचा राजीनामा मागितला जाणार नाही. तुर्तास जरी अभय मिळालेलं असलं तरी लोकांना हे जाणून घ्यायचा अधिकार आहे की चाकणकरांचा राजीनामा झाला आहे, मात्र झिरवाळांना अभय का? झिरवाळांना तर 2 प्रकरणामध्ये अभय मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. मग झिरवाळांच्या बाबतीमध्ये झुकतं माप का, असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला निश्चितपणे पडलेला आहे. याचं उत्तर मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल, कारण शेवटी प्रतिमा सरकारची आहे, ती डागाळलेली आहे झिरवाळ प्रकरणामध्ये, हे मान्यच करावं लागेल. आणि मग या प्रश्नाचं देखील उत्तर जाणून घ्यायचा अधिकार लोकांना आहे, सरकारला तो द्यावा लागेल.